घेऊन येतील राईट ओव्हर द विकेट रामा यांच्यासाठी. पहिला चेंडू खोलवर होता, चेंडूला खोदून काढलाय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. संतोष खूप वेगाने चेंडूवरती धावत येतात, पळत येतात. कमालीचं क्षेत्ररक्षण इथे मात्र पाहायला मिळतंय. खूप देखणं क्षेत्ररक्षण मात्र आपल्याला जरूर इथे पाहायला मिळतंय. चेंडू अगदी लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये सीमारेषेच्या अकुटप्याची लाईन होती. यावेळेस मात्र भिरकावून दिलाय चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. चेंडू जातोय वन बाउन्स इन टू द फिन्स. 4 धावांसाठी चौकार. दूर देखील आहेत ज्यांचे प्रश्न खूप ऐरणीवरती आहेत, ज्यांनी मात्र मार्गी लावलेत. आणि आज मात्र आपण पाहतो की तो चेहरा आपल्या समोर जुडला गेला. परंतु यावेळेस बघा हलकासा ओव्हर पिच चेंडू रामदास मानवर यांच्या बॅटिंगमधून पाहायला मिळतोय. गगनचुंबी आसमानी टोला उच्छरकर बोला. इट्स अ 6 रन. 6 धावांसाठी. ब्रँड आहे मित्रांनो आणि हा ब्रँड मात्र मैदानाच्या आतमध्ये आता आग ओकू लागलाय. म्हणूनच की काय आपण पाहतोय की गोलूभाई यांच्याकडून मात्र पारितोषिक आले. परंतु इथं मात्र बघा पारितोषिक इम्पॉर्टंट नाहीये, धावा इम्पॉर्टंट आहे. धावा काढणं गरजेचं आहे. रिव्हर्स स्वीपचा पवित्रा इथे मात्र अपनावला गेला. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. येतोय हा मनसे चौकार. काय फटका सजवलाय, काय टायमिंग साधलंय, वेगाचा वापर केला गेलाय. त्यांना माहिती होतं कदाचित तुषार शर्मा वाईड यॉर्क करणार आहे आणि काय झुंज देतोय. 2 बॉल अद्याप देखील बाकी आहे. तुषार यांचा खरपूस समाचार थोडासा घेतला गेलाय. फुल टॉस चेंडू लॉफ केलाय आणि इथे मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक इथे मात्र प्राप्त करतोय रामदास मानवर गोलूभाई यांच्याकडून. क्या बात आहे. भरपूर वेळेला आपण पाहिले की रामदास मानवर अशाच प्रकारची खेळी करतात आणि आज त्यांचा जिवलग मित्र श्रीप्रसाद रंगीले उर्फ गोलूभाई व्यासपीठावरती आहेत. अरविंद तर बघा गोलूबाईंनी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने मला सांगितलं की प्रशांत षटकारासाठी 1000 रुपयाची अनाउन्समेंट कधी करशील मित्रा. आणि बघा ही अनाउन्समेंट करायच्याच आधी इथे मात्र बघा रामदास मानवर यांच्या बॅटीमधून टोला येतोय. 6 धावांसाठी षटकार. तब्बल 3000 रुपयांचा मानकरी रामदास मानवर इथे मात्र बनतोय. यावेळेस मात्र आपण पाहतो की वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. संतोष मध्ये तिथे थोडेसे फंबल होत आहेत, चूक करतायत. चेंडू मात्र जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. मित्रांनो नशिबाचा खेळच असा आहे, कधी इकडे तर कधी तिकडे. 4 ने मात्र 49 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. असं म्हणतात ना मित्रांनो, घर फिरले की घराचे वाशे देखील फिरतात आणि काहीशी तशाच प्रकारची घटना मैदानाच्या आतमध्ये होते. तर प्रश्न मैदानात नो फिक्सिंग आणि म्हणून आपल्या टीम मध्ये मिक्सिंग करून मॅच जिंकलो पाहिजे. फिक्सिंगची मॅच वरती मी नेहमीच नाराज असतो. म्हणजे तुमच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आज या ठिकाणी मनसेनी कार्यक्रम आयोजित केला. असे प्रत्येक राजकीय लोक करतातच, परंतु राहुल चव्हाणांच्या माध्यमातून दरवर्षी आणि सातत्याने असे देखणे आणि वाख्यांजोगी कार्यक्रम होतात. राहुलला खरंच म्हणजे मनापासून धन्यवाद द्यायला पाहिजेत. आज त्यांचा मामा दीपक गायकवाड काल मला वाटतं येऊन गेले. म्हणजे आमचा हा भाचाही आहे गायकवाडांचा आणि राहुलचं नाव खरंच अख्ख्या संबंध पनवेल शहरात आणि रायगड जिल्ह्यात. त्याच्या जिल्हा अध्यक्ष या ठिकाणी संदीपभाई आल्यात उरणवरून. खरं तर राहुलचं काम राजकीयच्या वेळेस राजकारण असतो, पण सामाजिक लेवलला किंवा कुणाला मदत करायची असेल तर राहुल अर्ध्या रात्री 2 वाजता हॉस्पिटलला जसा DN मिश्रा दिसतो तसा या कळंबोलीतील राहुल देखील दिसतो. म्हणजे जी इट इज अ रिअल फॅक्ट नॉट इज जॉक. वास्तव हे मांडलंच पाहिजे. कुठली अडचण असेल तर लोक राहुलकडे जातात आणि राहुल खरंच वाखाणण्याजोगी काम करतो. आज हा इथं क्रिकेट आहे, पण क्रिकेटमध्ये सुद्धा झोकून देणारी लोक आपल्या कळंबोलीत ना, त्यातला एक राहुल आहे. तर नक्कीच भाईंनी ज्या प्रकारे उल्लेख केला की राजकीय हेतू बाजूला ठेवून सामाजिक केले, तर नक्कीच हे होते आमचे जगदीश विजय गायकवाड साहेब, ज्यांनी मात्र खूप चांगलं मार्गदर्शन, खूप चांगल्या शुभेच्छा आणि त्याचबरोबर खूप साऱ्या गोड आठवणी आज मात्र पुन्हा एकदा जागृत केलं. आणि त्यांच्या येण्याने व्यासपीठाला ऊर्जा प्राप्त झाली, परंतु भरपूर दिवसानंतर भेटल्यानंतर आज पुन्हा एकदा उत्साह वाढलाय. तर मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा जाऊयात. आपण पाहतो स्कोर कार्डवरती धावा मात्र अंकित केल्या गेलेल्या आहेत संपूर्ण भारतामध्ये रतनबुवा चषकाची. त्यानंतर आपण जर बघितलं तर मनसे चषक 2024 काही वेळापूर्वीच आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके काळेसाहेब देखील आले होते आणि काळेसाहेबांनी देखील या संपूर्ण क्रिकेट शृंखलाची
वाहवा केली आणि कौतुक केलं. आदरणीय राहुल श्री चव्हाण साहेब असतील, तदनंतर या संपूर्ण क्रीडा संकुलाचे संयोजक आदरणीय गायकवाड साहेबांचं देखील त्यांनी कौतुक केलं, मन भरून कौतुक केलं. त्यांनी जी ही पूर्ण रिलिंग्स असतील, त्यानंतर ही जे संपूर्ण आयोजन आहे ना, त्या आयोजन त्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि गोड कौतुक केलं आणि निश्चितच त्यांना शुभेच्छा देखील दिल्या. आणि त्यांनी